काय म्हणतेस? काही थकलीस नाही. का? नाही असं काही नाही. काय बघतेस? फोटो बघते मैत्रिणीचे आणि माझे. खूप दिवस झाले ना भेट नाही काय नाही, सो बघते जरा फोटो. ही माझी एवढी खास मैत्रीण होती ना, की आम्ही रोज भेटायचो. म्हणजे अगदी लहान असल्यापासून आम्ही एकत्र, आमची शाळा एकत्र, आमचं कॉलेज एकत्र, लग्नात अगदी करवली पण हीच आली होती माझ्या. ही मैत्रीण आहे ही. मग लग्न झाल्यापासून तर मी कधी तुला भेटताना नाही बघितलं किंवा तुम्ही कधी भेटले पण नाही, सोबत पण नाही बघितलं. असं का बरं? अहो आता लग्न झालं आणि आम्ही वेगळं झालो. शेवटी कसं आहे, एकदा लग्न झालं की मुलीला माहेरच्या गोष्टी तिथेच सोडाव्या लागतात. मग मैत्रीण असो किंवा नातेवाईक असो. ही माझी एवढी खास मैत्रीण होती ना, की आम्ही रोज भेटायचो. एकमेकांशिवाय 1 मिनिटही राहायचो नाही. कुठेही जा, सोबतच जायचो. हो का मॅडम? ठीक आहे. चला आता आपण जेवण करूया, झोपूया. चला. मंजू, पाणी आण जरा. अहो, आज तुमचे मित्र नाही आले? मित्र अगं आलेत ना. थांब एकच मिनिट हा. आई शपथ, तू काय हो? बरं मंजू, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. ओके. ठीक आहे. थँक्यू. हा ना. किती ते कॉमेडी, किती ते दिवस, कसलं ते भारी दिवस वगैरे होते. मंजू, ठीक आहे चहा. अहो खरंच थँक्यू. पण एवढं का करताय तुम्ही आज माझ्यासाठी? अरे ठीक आहे ग, तू रोज माझ्या मित्रांसाठी करतेस ना, तर आज तुझ्या मैत्रिणीसाठी मी करतोय. ओके. बाय. बाय. येत जा परत. बाय. बाय बाय. अहो खरंच थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळं मला माझ्या मैत्रिणीशी भेटता आलं आणि असं जर लाईफ पार्टनर जर प्रत्येक मुलीला भेटला ना, तर तिला जीवनामध्ये दुःख नावाची गोष्ट भेटणारच नाही. खरंच मनापासून थँक्यू. अगं वेडे, इट्स ओके. तू माझ्या मित्रांसाठी रोज करतेस ना, तर तुझ्या खुशीसाठी मी एक दिवस केलं तर काय बिघडलं? तू हॅप्पी आहेस ना, ह्याच्यातच माझा आनंद. ओके.